करतोस, तुझ्या गरजांची एक लांबलचक यादी माझ्यापुढे ठेवतोस. स्वामी, मला हे द्या, माझे ते काम करा, त्याला सद्बुद्धी द्या. मी तुझे सर्व ऐकतो बाळा. पण तुला माहीत आहे का, मला तुझी कोणती प्रार्थना सर्वात जास्त आवडते? ती प्रार्थना जी तू कधी शब्दात मांडूच शकत नाहीस. ती प्रार्थना जी तुझ्या डोळ्यांतून न थांबणाऱ्या अश्रूंच्या रूपात वाहत राहते. ती प्रार्थना एका घोल उसासेतून बाहेर पडते, जेव्हा तू जगाने थकलेला असतोस. ती प्रार्थना जी मध्यरात्री अचानक जाग आल्यावर तुझ्या हृदयात होणाऱ्या कोंडमाऱ्यातून व्यक्त होते. बाळा, जेव्हा तुझ्याकडे बोलायला शब्द नसतात, जेव्हा तुझे दुःख इतके मोठे असते की ते शब्दात मावत नाही, तेव्हा तू शांत होतोस. आणि त्या शांततेत तुझ्या हृदयाचा प्रत्येक ठोका माझे नाव घेत असतो. ती तुझी न बोललेली प्रार्थना असते. आणि तीच प्रार्थना डायरेक्ट माझ्या हृदयाला जाऊन भिडते. तुझ्या मागण्यांच्या यादीला कदाचित उत्तर मिळायला वेळ लागेल, कारण प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. पण तुझ्या अश्रूंच्या प्रत्येक थेंबाला आणि तुझ्या प्रत्येक उसास्याला मी त्याच क्षणी उत्तर देतो. मी धावत येतो आणि तुला माझ्या अदृश्य हातांनी मिठीत घेतो. तुला कदाचित कळत नसेल, पण त्या क्षणी तुला जी एक अनामिक शक्ती मिळते ती माझीच असते. तुला जो धीर मिळतो तो माझाच असतो. म्हणून जेव्हा तुला खूप रडावेसे वाटेल, तेव्हा स्वतःला रोखू नकोस. लोकांसमोर रडता येत नसेल तर माझ्यासमोर येऊन रड. तुझे अश्रू म्हणजे माझ्या चरणांवर वाहिलेल्या कोणत्याही फुलांपेक्षा अधिक पवित्र आहेत, कारण त्या अश्रूंमध्ये कोणताही स्वार्थ नसतो, फक्त आणि फक्त समर्पण असतं. माझ्याकडे मागण्या घेऊन येणारा भक्त होऊ नकोस. माझ्या कुशीत शिरून रडणारे लेकरू हो. कारण भक्ताला मी जे मागेल ते देतो, पण लेकराला मी ते देतो जे त्याच्यासाठी सर्वोत्तम असतं. माझ्या बाळा, तुला कधी कधी खूप एकटे वाटतं हो ना? तुझ्या आजूबाजूला माणसं असतात, कुटुंब असतं, मित्र असतात, तरीही तुझ्या आत एक अशी पोकळी असते जी कोणीच भरून काढू शकत नाही. तुला वाटते की या जगात मला समजून घेणारे कोणीच नाही. लेकरू, हा एकांत नाही, ही तुझ्या आत्म्याची ओढ आहे. जशी नदी सागराला मिळण्यासाठी व्याकुळ असते, जसे चातक पक्षी पावसाच्या एका थेंबासाठी आसुसलेला असतो, तसाच तुझा आत्मा, जो माझाच अंश आहे, तो त्याच्या मूळ स्रोताला म्हणजेच मला भेटण्यासाठी तळमळत असतो. ही पोकळी, हा एकांत म्हणजे तुझ्या आत्म्याची मला दिलेली हाक आहे. या जगातील कोणतीही व्यक्ती, कोणतीही वस्तू, कोणतेही यश ही पोकळी भरून काढू शकत नाही, कारण ती जागा मी माझ्यासाठी राखून ठेवली आहे. तू त्या जागेत जगाला सामावण्याचा जितका प्रयत्न करशील, तितकाच तू अधिक दुःखी होशील, अधिक एकटा पडशील. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुला तो आत्म्याचा एकांत जाणवेल, तेव्हा घाबरून लोकांच्या गर्दीत पळू नकोस. उलट आणखी शांत हो, डोळे मीट आणि त्या पोकळीवर लक्ष केंद्रित कर. तुला दिसेल की त्या पोकळीच्या केंद्रस्थानी मी मंद दिव्यासारखा जळत आहे. तुझा हा एकांत म्हणजे एक वरदान आहे. तो तुला जगाच्या गोंगाटातून बाहेर काढून माझ्या जवळ आणतो. तो तुला आठवण करून देतो की तुझे खरे घर हे जग नाही, तर माझे हृदय आहे. ज्यांना हा एकांत जाणवत नाही ते जगाच्या बाजारात हरवून जातात. पण तू भाग्यवान आहेस, कारण तुझा आत्मा तुला सतत माझी आठवण करून देत आहे. या एकांताशी मैत्री कर बाळा. तो तुझा शत्रू नाही, तो माझा दूत आहे. त्या एकांतात माझ्याशी बोल. तुझ्या मनात जे काही आहे ते मला सांग. बघ, हळूहळू तो एकांतात न राहता एकांतात बदलेल, जिथे फक्त तू आणि मी असू. आणि जिथे मी आहे तिथे एकांत कसा असू शकतो? 12. तुझ्या आयुष्यात असेही क्षण आले आहेत आणि पुढेही येतील, जेव्हा तुला वाटेल की मी तुला सोडून दिले आहे. तू माझी खूप प्रार्थना करशील, खूप धावा करशील, पण तुला माझ्याकडून कोणतेही उत्तर मिळणार नाही, कोणताही संकेत मिळणार नाही. सर्वत्र एक भयान शांतता जाणवेल. तुला वाटेल, स्वामी, तुम्ही कुठे आहात? तुम्ही माझे ऐकत नाही का? त्या क्षणी तुझी श्रद्धा सर्वाधिक डळमळीत होते. तो तुझ्या साधनेतील सर्वात कठीण काळ असतो. त्याला गुरुची परीक्षा म्हणतात. ऐक माझे लेकरू, जेव्हा शिक्षक वर्ग शिकवत असतो तेव्हा तो बोलत असतो, पण जेव्हा तो परीक्षा घेतो तेव्हा तो शांत असतो. तो शांत असतो याचा अर्थ तो तिथे नाही असा होत नाही. उलट त्याची नजर प्रत्येक विद्यार्थ्यावर अधिक बारकाईने खेळलेली असते. तो पाहत असतो की मी शिकवलेले याला किती समजले आहे. बाळा, जेव्हा मी शांत असतो तेव्हा समजून घे की तुझी परीक्षा सुरू आहे. मी पाहत असतो की तू माझ्या शिकवणीशिवाय, माझ्या आधाराशिवाय किती वेळ तुझ्या श्रद्धेवर आणि आत्मविश्वासावर उभा राहू शकतोस.
मी पाहत असतो की वादळात दिवा विझत असताना तू त्याला तुझ्या हातांनी किती